आम्ही निघालोय गावाला आणि स्प्राईट पिऊन प्रवासाची सुरुवात केलेली आहे. प्रवासात जितकं काही शूट करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू. सगळीकडचे व्हिडिओ शूट करता आले नाहीत म्हणून वेदिकाकडे फोन दिला होता. तर काही गोष्टी वेदिकाने रेकॉर्ड केल्यात, काही गोष्टी मी रेकॉर्ड केल्यात. तर लेट्स गो. कणकवलीवरनं टॅक्सी पकडावी लागते आणि टॅक्सी पकडून आम्ही निघालो घरच्या वाटेला. आणि घरात जी काय मजा केली असेल ते सगळे दिवस आम्ही तुम्हाला दाखवू. आता आम्ही गावाला पोचलेलो आहे आणि आता आंघोळ बिंघोळ करून मी परत वेदी आणि मी आता फिरतोय. ही बघा वेदी. तर चाललोय आम्ही कैऱ्या बघायला. एखादी कैरी भेटली तर दिन बन जाय. आम्ही आलेलो आहोत आंबे किंवा फणस भेटतंय का बघायला. तर भरपूर म्हणजे असं चढलंय पण एकही आंबा भेटत नाहीये जो खाण्याजोगा असेल. पण आंब्याची झाडं भरपूर आहे तिथे आणि पूर्ण हिरवंगार आहे, तुम्ही पाहू शकता. मला दाखव आंब्याचं झाड आहे बघ जरा. असेल कसलं तरी आता. हो तर तुम्ही पाहू शकता एक काजूचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे. हो आपल्याला भेटलेला आहे कैरी आंबा, खूप छोटासा आहे. आणि हा वेदीने आंबा काढलाय, झाडावरनं काढलाय. एक आम्ही फणस काढलेला आहे आणि हा फणस खूपच मोठा आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. कापा असेल का बरं का असेल पप्पा? फणस काढलाय पडला आता खाली फणस. चाललोय मंदिरात आणि मंदिराच्या दिशेने आम्ही चाललोय. ही वेदी आहे सोबत, तनुताई पण आहे, पप्पा पण आहेत. हे बघा मंदिराचं प्रवेशद्वार श्री देवी भगवती मंदिर मुंगे. महापुरुषांका करता आम्ही वंदन. देवी देवतांका महापुरुषांका करता आम्ही वंदन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो कोकण. जांभळा करवंदा फणस काजू नारळ पोपळीचो बागो. कोकणाची शान जगात मिरवता देवगडचो हापूस आंबो. आम्ही चाललो आहे समुद्रावरती. समुद्रावरनं नदीवरती जाणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत ताई, वेदी आणि कोण आहे त्याचं नाव काय रे? चालू काय आहोत देवगड मधल्या कुणकेश्वर मंदिरात. काय माहिती इथं पण कुणीतरी माझा आयडिया बोलून गेला काय यार.
पहिले सांग यांच्यात कोणी आय लव्ह यू दिलं मला आहे माहिती. तुम्हाला नसेल माहिती तर बाय बाय. कोकणात आमका लाभलो असा समुद्राचो किनारो डोंगराच्या कुशीत